भेटलेलं त्यांना माहिती आहे ना प्रबंध. तरी पण सर मदत नाही झाली. मी माझ्या परीने जो आतापर्यंत तपास केलाय तो ॲक्युरेट क्लिअर तपास केलेला आहे. नाही ह्या लेकराला पोस्टमार्टमच्या ठिकाणी थांबू पण दिलं नाही. हा डॉक्टर आहे, हा अडाणी नव्हता. नाही डॉक्टरच्या टीमचा डिसिजन आहे. आपण त्यांना तुमच्या समोर कम्युनिकेट केलं होतं ना सर, इन कॅमेरा रिक्वेस्ट केली होती आपण कळवलं होतं का नव्हतं डॉक्टरांना? ऑटोप्सी झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून. अगोदर त्याची कल्पना दिली गेलेली होती. आम्हाला नव्हतं सांगितलं सर असं काही. तुम्ही स्वतः सोबतच होते नव्हतं. मी ऑटोप्सीला मला इथे एफआयआर थांबवण्यासाठी पाठवलं. त्या दिवशी तुम्ही इथं थांबले होते एफआयआर देण्यासाठी, तुमचे बाकीचे नातेवाईक गेले होते. इन कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा झालं नाही पोस्टमॉर्टम. आणि इथे परत आल्यानंतर जे ऍडिशनल एसपी मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झालं नाही म्हणून. आम्ही तेव्हा विचारलंही. ओके, हे जे पोलीस आहेत आरोपीला पाठीशी घालतात फलटण मध्ये. नाही आता हे जे चार लोक आहेत ज्यांचे उल्लेख आहे, 6 लोक सॉरी, डीवायएसपी तुम्ही पीडितेचे सीडीआर लीक करता. आम्ही लीक केले नाहीत मॅडम. ते मग ते कसे गेले? मग तुषार दोषींनी केले का? कुणी लीक केले? तुषार दोषी तपासासंदर्भातल्या काही ज्या गोष्टी आहेत ते मी आपल्याला या ठिकाणावरती बोलू शकत नाही. तपासाचे अधिकारी म्हणून मला त्याचं बंधन आहे. कोर्टाला मला मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत. मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही, आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो? काय अधिकार आहे तिला? तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही? मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का? त्यांनी असं केलं? तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी काय एवढं बरळू दिलं? ते का आले नाहीत समोर? राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला कशाला तोफेच्या तोंडी द्यावं? मी मॅडम विभागाचा डीवायएसपी आहे, मी तपासिक अधिकारी आहे, त्यामुळे सर पण आपण ऐका, एकीकडे आपण डीवायएसपी आहे, विभागाचा अधिकारी म्हणताय, दुसरीकडे आपण सांगताय, दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे, अमुक अर्धा दूर उडाली त्यांनी. दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही, माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही. मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे? आम्ही वाटल्यास सर 2 दिवस थांबतो बाबा इथं. आता ह्याच्या पुढे काय बोलायचं? सर, अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे, डॉक्टर अंशुमन, मेडिकल सुप्रिंट MS आहे, या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही? डीवायएसपी राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही? डीवायएसपी राहुल धस, जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का? आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेल्या तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण, मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते. तुम्हाला गरजच नाही सर 1,500-2 हजार पोलिस तिथं थांबवायची. तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले, इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही. संबंध शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला. आपण काय उपयोग आहे? तुमचे सगळे बंदोबस्त लावावा लागणार ना? कायदा सुव्यवस्था आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम? मला सांगा, आम्ही करायचं नाही का ते कायदा सुव्यवस्था? तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते, नाक्यावर सुपारी खात थांबले होते. व्हिडिओ फुटेज आहे साहेब. मी गर्दीचं यांच्या गावाला जाऊन आलो, या वडिलांच्या कवडगावला. एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं. त्यांच्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा? आज त्यांना एकही संरक्षण नाही. कसे आले? डीवायएसपी राहुल धस, MS अंशुमन धुमाळ, API जायपात्रे, PSI पाटील आणि 2 PE, सुनील महाडिक 1 आणि 2 PE शिंदे आणि नागटे, या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं. ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार? कसं दाखल करणार? तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर? मी तपासाबाबतच्या ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही. आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या अनुषंगाने मी पुढचा व्यवस्थित तपास करतो. जी हँडरायटिंग आहे ती तिची नाहीये. त्या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का, या दिशेने सुद्धा आपण एक सखोल चौकशी. आमची मागणी हीच आहे, जो तिने 4 पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलंय की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी जबाबदार राहतील तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिली. 19 जूनला जी तिने तक्रार दिली होती ती 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दिली होती, पाटील, जायपत्रे आणि बदने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे. पण पाटील आणि जायपत्रे यांनी पण आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे, हा आमचा आरोप आहे. आणि त्यामुळे त्यांना पण FIR मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त लोकांची तसे जबाब नोंदवूयात. मी ऑलरेडी तुम्हाला 2-3दा स्वतःही फोन केला होता, परवाही बोललो होतो, पण तुम्ही स्टेटमेंट दिले नाही. माझं म्हणणं आहे आजही स्टेटमेंट द्या, मी आजही नोंदवून. ऐका सर, तुम्ही जबाब नोंदवायचं सांगताय. मुळात ज्या डिपार्टमेंटमधल्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे, आमचा संशय आहे, ज्यांची नावं ऑलरेडी त्या 4 पानी पत्रात आहेत, जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील
तर आमच्या अजून जबाबाला तपास काय चालू अर्थ आहे ना. राहील? अजून दोषारोपपत्र तयार झालं नाही ना. तपास 8 दिवस झाले. तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. तपास चालू आहे. नाही, तपास बंद तपास- झालेला नाही ना मॅडम. हा म्हणजे असं आहे ना की नाही, तपास आता चालू आहे तर याच्यावर अजून तर या मी खरंच स्टेजवर 8 खूप बोलू दिवस शकते. आपण तपासावरती बोलणं योग्य नाही. आपल्याला वारंवार तीच सर विनंती मी करतो तेच म्हणते की तपासावर बोलणं सर, योग्य नाही. माझे- हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य. मी समजू शकते सर. आय रिस्पेक्ट. तपास अधिकाऱ्याचे जे गुपित ठेवण्याचे पुरावे ते सुद्धा लीडरला जयकुमार गोरे कोण? पिस्वार खान जे फक्त उच्च कोण? हा न्यायालयामध्ये टिकोजीराव. त्यांनी त्याचा दिलं काय संबंध होता जयकुमार गोरेचा? पाहिजे. या तपास जयकुमार गोरे अधिकाऱ्याचे चारित्र्य मीडिया ठरवणार सुद्धा का? check करा. जयकुमार गोरेने स्वतःचं बघावं आधी चारित्र्य काय येते. चाकणकर चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे. आज या घरातलं ऊसतोड काय ह्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हो? हा काय राजकारण नाहीये. हा काय बिझनेसमॅन नाही, प्राध्यापक नाही, शिक्षक नाही. एवढ्या गरीब पोलिसांच्या माणसाला बळावर त्रास रक्षण देता आहे आमचं. आणि जर राजकीय दबाव असेल तर तसं सांगा साहेब. राजकीय दबाव आहे का इथं पोलिसांवरती? सर आणि हॉस्पिटलचा डीव्हीआर हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला असं सांगितलं हो, जप्त होतं. मग केला. त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं? त्याचं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासासंदर्भातल्या त्या मला इथे पब्लिकली डिस्कस करता येत नाही. परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली, आपण 4-5 लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे, पण मी पब्लिकली नाही सांगू शकत. मॅडम मी त्यांना निश्चित बरोबर यापूर्वी आहे. सांगितलेलं आहे. त्यांना अगदी विचारा मान्य ती गोष्ट. मान्य मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही. सर आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून, पदाने सुद्धा आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे. हे भान तुषार दोषींना का नाही सर? पब्लिकली हे सांगता येत नाही. हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय, हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही? हा कुठला कैफ आहे? आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे. जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही. तुषार दोषींनी का अडवलं नाही? तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी माणसं बोलावली का? आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्या सर. आम्हाला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल भानगडीत पडायचं नाही. आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्सीखेचमध्ये पडायचं नाही. आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही 6 नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल. तुमचे तपास त्यासाठी मी अगोदर यांचे जबाब नोंदवतो. घरच्या लोकांचे जबाब नोंदवणं बाकी आता आहे. आपण कसं यांना जबाब विचारा. नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर? तर तपासावरती मॅडम विश्वास ठेवावा लागेल. कारण ह्यात कसा ठेवायचा विश्वास? कोर्टमध्ये जाणार. या प्रस्थापित अवलादीने ज्या संपदाताई मुंड्यांचा घात केला, त्यांचा मर्डर केला, त्या ताईला आपण जिवंतपणे न्याय देऊ शकलो नाही. पण ताई गेल्यानंतर न्याय देण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते असेल, शिवसेना असेल, पत्रकार बंधू असेल, आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. मित्रांनो मला एक प्रश्न पडलाय. अरे ही फलटण आणि इथलं पोलीस स्टेशन काय पाकिस्तान मधलं का? इथल्या अधिकाऱ्यांना एवढी मस्ती कशी चढली? कुणाच्या जीवावर करतात? अरे खाकी वर्दी घालून तुम्ही गुंडगिरी करता का? मला तर असा प्रश्न पडलाय. इथली प्रस्थापित अवलादी बहुजनाच्या गोरगरिबाच्या 18-12 बलुत्यावरती त्यांच्या घरावर नांगर फिरवायची जबाबदारी हे या खाकी वर्दीतल्या पोलिसांवरती दिली का काय असं वाटतंय? काय परिस्थिती? मला इथल्या पत्रकारांना पहिला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ही बातमी जोरात खणकावून आणा. अक्षरशः टीव्ही बघताना तेव्हा फुटल्या पाहिजे आणि असली जातीवादी बी उपसून मुळा सगळं निघालं पाहिजे. काय यांच्या बापदादाची इष्ट आहे का? ताई तुम्ही मग पुढे गेला होता. मला एका डॉक्टरने येऊन तिथं रस्त्यात अडवून सांगितलं, दादा मी नाव सांगू शकत नाही पण खरी परिस्थिती सांगतो. त्या संपदा ताईकडे रात्री 1-2 वाजता डॉक्टर कशाला झक मारायला तिथं पोलीस जात होती का? कशाला त्या ताईचा जबाब रात्री घेत होता? कशाला तिच्यावर दबाव आणला जात होता? दिवसा नव्हता का? दिवसा तुम्हाला काम करता आलं नाही का? अरे एका मुलीच्या घरी तुम्ही रात्री कशासाठी गेला? तुमच्यावर कुणाचा दबाव होता? गृहमंत्री साहेब, ओ देवेंद्र फडणवीस साहेब, देवा भाऊ
अहो भर चौकात भर दिवसा तुम्ही ज्या खात्याचं गृहमंत्री आहात त्या खात्यात अंगावरती खाकी वर्दी घालून बसलेल्या गुंडांचा बंदोबस्त करा पहिला. हो काय लवराय खेळ तुम्ही. महाराष्ट्राचा सत्यानाश केला, महाराष्ट्राचा चिक्कल केला, चिक्कल. खरं तर आता मी ज्या वेळेस सोलापूरला निघालो त्यावेळेस अनेक जण इथल्या लोकांचे फोन आले. अहो नेमकं इथलं राजकारण कुठल्या दिशेला गेलंय. अहो विरोधकांचा जर काटा काढायचा झाला तर पोलीस अधिकाऱ्याला सुपारी दिली जाते आणि पोलिसांमार्फत मर्डर केले जातात. याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय आहे. मग इकडे आमची ताई एक आली होती लहान मुलगा घेऊन ती. अरे ती तोंडाने सांगते ती फिर्यादी आहे. अरे तिचा नवरा मारला गेलाय. अरे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये ह्यासाठी बसता का. तुम्ही नेत्याच्या जीवावर काम करता का. अरे राजकारण घाला चुलीत. अरे सामान्यातला सामान्य माणूस पोलीस स्टेशनला तहसील ऑफिसला SP कडे ज्या वेळेस जातो. हो दादा थांबा ना जरा, माझी मशिनरी परत गरज झाले तर फिजा तुटते त्या. थांबा जरा, याचा मुदला सगळं परत थेट करायचे आहे. येताना 12 बैलाचा चवरा नांगर घेऊन आले. वेळ पडली तर बैला सगळं नांगर पण घालणार. मला इथल्या फलटण मधल्या ज्या ज्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार झालाय, ज्या ज्या व्यक्तीवर हल्ला झालेत, जे जे व्यक्ती मेलेत त्या सर्व कुटुंबाला सांगायचं आहे लक्षात ठेवायचं तुम्ही व्यक्ती नाही. वेळ पडली तर महाराष्ट्रातली अख्खी शिवसेना फलटण मध्ये उभा करो. काय परिस्थिती आहे त्या ताईचा. मी काल परवा व्हिडिओ बघितला. आज 3 वर्ष 4 वर्ष झालं घराच्या बाहेर आहे. अरे काय फिकरला तुझ्या झालं रे. तूही गरम झालास का. माझी इथल्या आयजींना चॅनलवाले कृपया ही बातमी दावावं. काय माहितीये का, ही जर बातमी नाही झाली तर खाकी वर्दीतलं गुंड गावागावात तयार होतील. इथल्या आयजीला डीजीला माझी विनंती आहे. इथल्या आयजीला आणि डीजी साहेबांना माझी विनंती आहे. अहो सामान्य माणूस रस्त्यावर उतरला न्याय मिळवण्यासाठी, न्याय मागण्यासाठी. अहो तुम्ही काय झोपी गेलात का. सगळ्या चॅनल वरती बातम्याच चालू आहेत. अहो उठल्यापासून झोपेपर्यंत सुषमा अंधारे फलटण निंबाळकर आणि फलटण पोलीस स्टेशन दिसतंय का. तुम्ही संबंधितावर कारवाई केली नाही. सुपारीखोर पोलीस अधिकाऱ्याला माझी विनंती आहे. ज्याने इथल्या फलटण तालुक्यातल्या गोरगरिबांनी अत्याचार केलाय, ज्यांची घरं दरवाजाकडे जाळले त्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा. मग संपदाताईच्या भावानं खूप चांगली मांडणी केली, पण माझी थेट या महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशाकडे मागणी आहे. पत्रकार बंधूंच्या मार्फत थेट माझी या महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशांकडे मागणी आहे. न्यायमूर्ती साहेब तुमच्या पुढे आम्ही हात जोडून लोटांगण घालून विनंती करतो. रोज तुम्ही टीव्ही बघत असताना तुम्ही या भाजपवाल्यांनी सत्तेचा कसा गैरवापर केलाय, महाराष्ट्राच्या राजकारणात कसा चिक्कल केलाय, ही गोष्ट लक्षात घेता आपण ही प्रकरण डायरेक्ट तुमच्या नेतृत्वाखाली हँडल करावं. तुम्ही यात कारवाई करण्यासाठी तुमच्या अध्यक्षाखाली कमिटी नेमा. आता आम्हाला पोलीस यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही म्हणजे नाही. खरं तर मला खूप काय बोलायचं आहे. ह्याच्यावर जर या इथल्या शासनाला मान नाही पडला तर पुढच्या वेळेस आपण जाळ आणि धुरळा संकटच काढू. पण जाता जाता एवढं सांगून सुषमा अंधारे एकटी बिलकुल नाही आहे. निंबाळकर साहेब तुम्ही ज्या हवेमध्ये फुगाजी सोडलाय ती बहुजनाची लेकरं तुमचा फुगा कधी चिलबला करून टाकतील माहित देखील नाही. तुम्ही कृपया करून या बहुजन अवलादीच्या नादाला लागायचं नाही. आणि जाता जाता परत एकदा सांगतोय, जेवढ्या लोकांच्या ज्या लोकांनी त्या आमच्या संबंध. अजून एक सांगायचं राहिलं, 1 मिनिट घेतो. मला त्या पोपटासारखी ट्यू करणारी
ज्या ज्या वेळेस हिंदुत्वाच्या नावावर जिवंतपणे महाराष्ट्रात आणि देशातल्या हिंदूंच्या टाळूवरच लोणी खाणारी अवलाद, अरे हिंदू हिंदू म्हणून पिसाळलेल्या कुत्र्यासारखं भुकणाऱ्या कुत्र्यानं, अरे नितेश राणे तू कुठे गेला रे? का तुझं थोबाड आता बंद आहे? का तुझी बोबडी बंद झाली? इथं आमच्या चित्राताई वाघ नाही तेव्हा तुम्ही किती ट्यू 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 पोपटासारखं बोलता का आता रस्त्यावर उतरलाय? या ठिकाणी मला पंकजाताईलाही विचारायचं आहे, पंकजाताई तुम्ही भाजपच्या म्हणून गप्प बसलात का? तुम्ही उतरा रस्त्यावर, तुम्ही संपदा मुंडेसाठी रस्त्यावर उतरा, अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत उभा